महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी मुलांचे लग्न साधे करावे, लग्न साधे केले तरीही मुलं होतात असे सल्ले त्यांनी तुम्हाला दिलेत. तेही मुलीचे लग्न साधे करतील असे ते म्हणाले नाहीत. शाहरुख खान, अक्षय कुमार हेही व्यसन न करण्याचे सल्ले देतात, पण पैसे मिळाले तर ते सुद्धा दारू आणि गुटखे आपल्याला विकतात. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की लोकांना देव समजणे आता बंद करा. बहुतेकांचे चेहरे काही वेगळेच असतात आणि त्यांचे कृत्य काही वेगळेच दिसतात. जे मोठे सेलिब्रिटीज आपल्याला कोल्ड्रिंक्स विकतात त्यांनी कधी त्याची चवही घेतलेली नसते. ज्या सक्सेसफुल लोकांना बघून आपण आयडियल समजतो त्यांची काही भलतीच काळी दुनिया असते. आपण एक मोठी चूक करतो. कोणी चांगला बोलला, प्रसिद्ध झाला की 2 शब्द काही मोटिवेशनचे सांगितले की आपण त्याला डोक्यावर घेऊन बसतो आणि आपण त्याचे फॅनही होतो. त्याला देवासारखी वागणूकही देतो. जर या ट्रॅपमधून स्वतःला वाचवायचं असेल तर कोणालाही देव मानू नका. कोणाच्याही आंधळ्या भक्तीला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला अंतिम सत्य समजू नका. स्वतः गोष्टी शिका आणि समजून घ्या. लोकांचे सल्ले ऐका, पण पूर्णपणे डोळे उघडे ठेवून. स्वतःचं डोकं वापरा, कारण ही दुनिया इमेज घडवणारी आहे, कॅरेक्टर घडवणारी नाही. मोठमोठी प्रसिद्ध झालेली लोक आपल्याला मोटिवेशनलची धडे देतात, पण त्यांचं असं झालंय, लोकच सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण.